नमस्कार मित्रांनो, जय गजानन. कशा आहात? नाही उठले ना आज, पण नाहीच उठणार आहे. कसं आहे ना, जीवन प्रत्येकाला एकदा संधी देते म्हणते, आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. तुम्ही जर आता झोपूनच असाल, म्हणान उद्या करू म्हणतातच, तर जर देवानं घेऊन गेलं तर मग काय करणार? मग संपूर्ण तुमची स्वप्न अधुरेच राहील ना. म्हणून आताच प्रयत्न करा, उठा, धावा, पळा, जे वाटते ते करा, वाटेल ते करा. कारण सगळ्यांना जीवन एकदा भेटते. आणि ते मग जर म्हातारपणी मग असं दुःख होते ना, का नाही आमचं हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, वेळ नव्हती, परिस्थिती नव्हती. ह्या गोष्टी चालतच राहणार आहे. घरचे जे भांडणं वगैरे तेही चालतच राहणार आहे. पण तुमचं माइंडसेट कसं असलं पाहिजे की नाही, मला हे करायचं आहे ना, तर करायचंच आहे. कारण मला एकदा जीवन भेटलं आहे आणि ते मला चांगलं बनवायचं आहे. असं किड्या मुंगीसारखं नाही जगायचं आहे, चांगलं बनून जगायचं आहे. ते म्हणते ना, आपण गरिबीत जन्मलं, हे आपली चुकी नसते, पण आपण जर गरिबीतच मेलो हे आपली चुकी राहते. म्हणून म्हणत आहे की सुरुवात करा, आपल्या स्वप्नांकडे धाव घ्या. थंडी, उन्हाळा, पावसाळा हे ऋतूचं चक्र आहे, हे चालणारच आहे. थंडी दरवर्षीच पळणार आहे. मग का तुम्ही दरवर्षी असे झोपून राहायसान काय? नाही, उठाच लागन, काही ना काही करावंच लागन. हे बाकीचे लोक उठले, कामावर चालले. आता तेही वाटत असन रनिंग म्हणजे भरतीवाले पोरं वगैरे पाहून, नाही बा मी केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा मी लक्ष नाही दिलं, मजा करण्यात घालवले. मग तुमच्यावरही अशी वेळ नाही आली पाहिजे. तुम्ही असं म्हटलं नाही पाहिजे का नाही बा मी तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. आता बा त्याला नाही तरी सकाळी उठाच लागू राहिलं ना. काहून की जबाबदारी अंगावर पडली म्हणून. जबाबदारी अशी गोष्ट आहे ना, अच्चकाली सुधरवते. म्हणून तुमच्यावर अशी वेळ नाही आली पाहिजे. म्हणून म्हणतो, उठा आणि सुरुवात करा. जय गजानन.